हाय हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज आपण इथे लोणी कसं काढायचं ते पाहणार आहोत। अगदी पारंपरिक पद्धतीने इथं मिक्सर किंवा इलेक्ट्रॉनिक बीटरचा वापर न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे लोणी काढून दाखवणार आहे आणि लोणी काढल्यानंतर त्यापासून तूप कसं बनवायचं ते सुद्धा दाखवणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी साई घेतलेली आहे, तर ही म्हशीच्या दुधावरची साई आहे। तर इथं 8 ते 10 दिवसाची मी ही साई साठवून घेतलेली आहे। ही साई कशी तयार करायची, तर आपण जेव्हा दूध आणतो ते तापवून छान असं थंड करून ते फ्रीजमध्ये ठेवलं की त्याच्यावर मस्त अशी जाड साई आली की ते आपल्याला रोज एका स्टीलच्या डब्यामध्ये काढून घ्यायची आहे। प्रत्येक वेळेस आपण डब्यामध्ये साई टाकल्यानंतर ते व्यवस्थित हलवून घ्यायची, म्हणजे आपल्या त्या साईला वरती बुरशी येणार नाही। तर अशी आपल्याला साई साठवून घ्यायची आहे। तर आता आपण मी एका मोठ्या पातेल्यामध्येच ही सर्व साई काढून घेतलेली आहे। इथं मी विस्करच्या मदतीनेच हे छान असं 3 ते 4 मिनिट छान फेटून घेणार आहे। यामध्ये मी अजून पाणी घातलेलं नाही। 3 ते 4 मिनिट फेटून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर सुद्धा आपण हे 5 ते 6 मिनिट एका डायरेक्शनने छान असं फेटून घ्यायचं आहे। तर इथे पहा, अशा पद्धतीने मी हे आता घट्ट होईपर्यंत व्यवस्थित असं फेटून घेणार आहे। आता तर यामध्ये आपण थंड पाणी वापरायचं आहे। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर मी इथं आपलं फ्रीजमधील थंड पाणी वापरलेलं आहे। आता हे तुम्हाला दिसतच असेल, अगदी घट्टसर असं लोणी आपलं तयार झालेलं आहे। आता या लोण्यामधील पूर्ण ताक वेगळं आणि लोणी वेगळं होईपर्यंत आपल्याला हे एकसारखं फिरवत राहायचं आहे। तर इथे पहा, मस्त असं आपलं लोणी वेगळं आणि ताक सुद्धा वेगळं झालेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला कोणतंही इलेक्ट्रॉनिक बीटर किंवा मिक्सरचा वापर न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे मी लोणी कसं काढायचं ते दाखवलेलं आहे। तर अशा पद्धतीने मी हे एकसारखं आपलं हे 20 मिनिट मी छान असं हलवून घेतलेलं आहे। एकंदर पूर्ण 20 मिनिट हलवलेलं आहे। नंतर हे व्यवस्थित असं मी विस्करचं झटकून घेते पहा, आणि मी हाताने व्यवस्थित असा या लोण्याचा गोळा करून घेतलेला आहे। तर इथं आपलं मस्त असं पांढरं शुभ्र अगदी लोणी छान झालेलं आहे। तर अशा पद्धतीनेच तुम्ही सुद्धा एकदा लोणी नक्की करून पहा। तर मी ते लोण्याचा गोळा हातात पकडून मी जे ताक आहे ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। अशाच पद्धतीने मी हे आता लोणी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। इथं भांड्यांचा जास्त पसारा न अगदी पटकन आपलं हे लोणी निघलेलं आहे। तर अशा पद्धतीने मी यामध्ये 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तर आपण हे लोणी चांगलं असं चोळून जर धुतलं तर यामधला अंबूस वास असतो तो सुद्धा कमी होतो। अशा पद्धतीने जर धुवून घेतलं तर परत मी ते पाणी त्याच ताकामध्ये काढून घेतलेलं आहे। व्यवस्थित असं निथळून घ्यायचं। इथं आपलं मस्त असं लोणी तयार झालेलं आहे। आता तर मी त्याच भांड्यामध्ये आपलं लोणी कडवण्यासाठी ठेवणार आहे। तर मी साईडचं सर्व लोणी हाताने व्यवस्थित असं पुसून घेतलेलं आहे। आता मी यामधील थोडंसं एक्स्ट्राचं पाणी आहे ते सुद्धा व्यवस्थित निथळून घेतलं। नंतर आता आपल्याला हे पातेलच असेच गॅसवरती ठेवून घेणार आहे। तर मी इथं फक्त 2 पातेल्यांचाच वापर करून हे लोणी काढलेलं आहे। तर मी एकदम बारीक गॅसवरती हे लोणी छान असं वितळून घेतलं। नंतर याला छान अशी उकळी काढायची आहे। इथं आपली गॅसची फ्लेम एकदम बारीकच ठेवायची आहे। यामधील बेरी लगेच करपती, त्यासाठी बारीक गॅसवरतीच हे उकळून द्यायचं। नंतर यामध्ये एक मी खाऊचं पान टाकलेलं आहे। खाऊचं पान जर आपण यामध्ये टाकलं तर अगदी त्या लोण्याची चव छान लागते आणि लोणी आपलं जास्त दिवस छान असं टिकतं। तर अगदी लालसर होईपर्यंत मस्त असं मी लोणी कडवून घेतलेलं आहे। आपल्याला हे लोणी कच्चं ठेवायचं नाही, तर अगदी मस्त असा लालसर कलरवर येईपर्यंत लोणी छान असं कडवून घ्यायचं आहे। तर इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे। तर आता मी या स्टेजला आपलं हे साजूक तूप तयार झालेलं आहे। तर आता इथं मी एक डब्बा घेऊन त्यावरती मी चहाची गाळण घेऊन त्याने इथं आपल्याला स्टीलची गाळण वापरायची आहे, म्हणजे आपलं तूप या डब्यामध्ये व्यवस्थित असं गाळून घेता येईल।
तर अशा पद्धतीने मी हे गाळून घेतलेलं आहे। यावरची बेरी जी निघते तुम्ही साखर टाकून किंवा भातासोबत खाऊ शकता। अशा पद्धतीने मी हे तूप करून घेतलेलं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय, धन्यवाद।